असेल, अन्यथा त्यानंतर तुम्हाला जर अवधी जास्त घेतला तर 2 धावांची पेनल्टी लागेल अशी सूचना आम्हाला पंचांनी केली आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहतो लवलसे विपक्ष भैरवनाथ देवळे असंघ. नाणेफेक जिंकले लवलसे संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारले. गोलंदाज सज्ज होते किशोर. किशोर राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू समोर खेळतायत मात्र इथं झेल सुटतोय. प्रयत्न नक्की चांगला केला होता मात्र इथं प्रयत्नानं यश लाभत नाहीये. तोपर्यंत इथं धावा येतात त्या धाव फलकावर 2. तर बिनबाद 2 अशी सुरुवात आपण पाहतो लवलसे संघाची. कारण पहिल्या सामन्यामध्ये नक्कीच त्यांनी 59 धावा कुठल्या होत्या आणि 60 धावांचा डिफेन्स त्यांनी पहिल्या सामन्यामध्ये केला होता. तोच संघ इथं दुसऱ्या फिरती पहिल्या सामन्यामध्ये इथं फलंदाजी करतो. नाणेफेक जिंकली संघनायकानं आणि बिनबाद 2 अशी धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर. पुन्हा एकदा किशोर सज्ज होत आहेत राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साईडला खेळता क्षेत्ररक्षक दूरवरनं आले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतील का? इथं प्रयत्न केला जातोय. जर डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित फलंदाज नक्कीच धावचीच्या स्वरूपात बाद झाला असता. मात्र इथं जर तरला अंतर असतं फलंदाज सुरक्षित पोहोचला आपल्या क्रीजमध्ये. तोपर्यंत धावा येत आहेत त्या 2. सुरुवात अतिशय चांगली आपण पाहतो लवलसे संघाची. बिनबाद 4 अशी धावसंख्या. किशोर पुन्हा एकदा मार्गस्थ आपला गोलंदाजीच्या बोहल्यावर. राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र चेंडूने बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. तोपर्यंत पंचांनी लेग बायच्या स्वरूपात एक धावा घोषित केली आहे. धावसंख्या पोहोचते ती 5 वर. आमचे पंच आपण पाहतोय भरत तुडीलकर आणि बाळा गायकवाड असे 2 पंच. अतिशय चांगली कामगिरी आपण पाहतो कालपासून त्यांच्या माध्यमातून. किशोर राईट आर्म ओव्हर द विकेट. इथं मात्र ऑन साईडला खेळता क्षेत्ररक्षक दूरवरनं आले. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव पूर्ण केली जाते. खेळपट्टीवर रनिंग बिटवीन द विकेट संवाद अतिशय चांगल्या पद्धतीने या 2 फलंदाजाच्या माध्यमातून साधला जातोय. चौकार येत नाहीये हरकत नाहीये, षटकार येत नाहीये हरकत नाहीये, मात्र धावफलक खालता ठेवण्याचं काम हे 2 फलंदाज नक्कीच चांगल्या पद्धतीने करतायत. कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं. चौकार षटकार येत नाहीये मात्र डबल सिंगलला हे 2 फलंदाज प्राधान्य देत आहेत. एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 7. फक्त दिशा दिली शक्तीपेक्षा युक्तीचा वापर. क्षेत्ररक्षक बीट होत आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर होतोय तो फरार आणि येतोय तो चौकार. सलामीच्या जोडीचं मुख्य काम काय असतं तर आपल्या संघाला एक चांगली सुरुवात करून देणं, एक भागीदारी रचणं आणि ती भागीदारी रचण्याच्या दिशेने वाटचाल हे 2 फलंदाज करतायत. बिनबाद 11 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा किशोर सज्ज होत आहेत. बघा चेंडू पंचांना दाखवतात गोलंदाज किशोर. पंच चेंडू पाहतील, तुम्हाला चेंडू व्यवस्थित करून देतील, त्यानंतर त्याच चेंडूने तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. कारण पंचांनी सूचना केली तरच मात्र आयोजक काहीतरी हस्तक्षेप करतील, अन्यथा तुम्हाला त्याच चेंडूने गोलंदाजी करावी लागेल.
अतिशय सुरेख फटका आपण पाहतो. क्षेत्ररक्षक दूरवरनं आले, चांगला प्रयत्न, मात्र झेल सुटतोय. त्या झेलाचं रूपांतर मात्र इथं 2 धावांमध्ये केलं जात आहे आणि अशा पद्धतीनं पॉवर प्लेचं पहिलं षटक संपतंय. धावा आपण पाहतो धाव फलकावर बिनबाद 13 धावा. बघा आयोजकांकडनं सूचना येत आहेत. पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये चेंडू कधी हरवला, फुटला, भिजला तर नवीन दिला जाईल आणि त्यानंतर जर चेंडू हरवला, भिजला, फुटला तर मात्र चेंडू जुना दिला जाईल. 2 षटकांमध्ये जर काही तसं घडलं, पहिल्या 2 षटकांमध्ये चेंडू हरवला, भिजला, फुटला तर तुम्हाला चेंडू नवीन दिला जाईल. मात्र त्यानंतरच्या 3 षटकांमध्ये चेंडू कधी हरवला, भिजला, फुटला तर तुम्हाला चेंडू हा जुना दिला जाईल, याची नोंद घ्या. गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं तर गोलंदाज होते पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये किशोर. या गोलंदाजाने धावा खर्च केला तब्बल 13 आणि बिनबाद 13. ही जमेची बाजू असेल ती लहुलसे संघासाठी, कारण एकही गडी बाद झाली नाही. अजूनही 4 षटकं शिल्लक असतील आणि येणाऱ्या 4 षटकांमध्ये हे 2 फलंदाज आणि येणारे फलंदाज नक्कीच एक मोठी धावसंख्या उभारण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. सांघिक दुसऱ्या वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतात गोलंदाज अक्षय. राईट मोर द विकेट. दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. पहिला चेंडू अक्षयने अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळलाय. आपल्या सहकार्याने पॉवर प्लेच्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या. इथून मला चांगली गोलंदाजी करायचं, कारण संघनायकाने विश्वास दाखवलाय आणि या दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या अक्षय कशी गोलंदाजी करतील ते पाहावं लागेल. सुरेख फटका ऑफ साईडला आपण पाहतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. तोपर्यंत इथं मात्र 3री धाव झाली असती का? झाली असती, प्रयत्न करायला हवा होता. मात्र दोन्ही फलंदाजांनी इथं प्रयत्न केलेला नाही. तोपर्यंत 2च धावा येत आहेत धाव फलकावर. एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर बिनबाद 15. अशी चांगली सुरुवात आपण पाहतोय. ती पहिल्या सत्रामध्ये नाणेफेक जिंकल्यानंतर लहुलसे संघाची धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर बिनबाद 15 धावा. अक्षय राईट मोर द विकेट. इथे मात्र सुरेख फटका आपण पाहतोय. आउटफील्ड थोडीशी खराब, क्षेत्ररक्षण चांगलं केलं जात आहे. तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाते. मागचा चेंडू आपण पाहिला थोडासा खराब पद्धतीने हाताळला होता. मात्र त्यानंतर अक्षय नक्कीच चांगली गोलंदाजी करतायत. कमबॅक अक्षय यांनी नक्कीच केलंय, कारण हा फार महत्वाचा सामना असेल दोन्ही संघांसाठी. हा सामना जिंकला तर या 2 संघांमधनं एका संघाचं अस्तित्व जिवंत राहील, या स्पर्धेमध्ये टिकून राहील. मात्र सामना गमावला तर या स्पर्धेतून मात्र हे अस्तित्व संपलेलं असेल दुसऱ्या संघाचं. कट करण्याचा प्रयत्न केला, जागेवरनं खेळले. टप्पा आणि दिशा अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळतात गोलंदाज अक्षय. निर्धाव चेंडूची सांगता होते. किशोर यांनी पहिलं षटक हाताळलं, धावा खर्च केल्या 13. मात्र इथून अक्षय नक्कीच आपल्या संघासाठी चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर बिनबाद 15 धावा. इथे मात्र फटका फासलाय. क्षेत्ररक्षक आलेत, मात्र चेंडू नो बॅटलँड मध्ये ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत सहजरित्या दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्या पोहोचते ती 17 माफ करा 18 धावा आपण पाहतो धाव फलकावर. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहतोय ते जीटीसीच्या माध्यमातून. अतिशय चांगली कामगिरी आपण पाहतो सातत्याने जीटीसीच्या माध्यमातून होत असते. खाली राहतो चेंडू, सबमरीन डिलिव्हरी, अतिशय चांगली गोलंदाजी. आणि या षटकाचा जर विचार केला तर गोलंदाज आपण पाहतो तो अक्षयचं नक्कीच कौतुक करावं लागेल. एक चौकार जरी आलेला असला तरी या षटकामध्ये अक्षय यांनी टिचून गोलंदाजी केली. पॉवर प्लेचं दुसरं षटक इथं संपतंय आणि धावा आपण पाहतो धावसंख्या एकूण धाव फलकावर ती बिनबाद 18 धावा. बघा गोलंदाजी विश्लेषण जर आपण पाहिलं, गोलंदाजी पृथक्करण जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये गोलंदाज होते किशोर, त्यांनी धावा खर्च केला तब्बल 13. मात्र त्यानंतर गोलंदाज होते दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्लेचे अक्षय, त्यांनी धावा खर्च केल्या त्या फक्त 5. आपल्या गोलंदाजाने पहिल्या षटकाने धावा खर्च केल्या होत्या 13. त्यानंतर संघाला गरज होती कमबॅकची आणि ती गरज नक्की अक्षय यांनी पूर्ण केली. फक्त 5 धावा खर्च केल्या गोलंदाजानं. 2 षटकांचा वाजवी खेळ संपल्यानंतर लहुलसे संघाची धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर ती बिनबाद धावसंख्या आपण पाहतोय 18 धावा. सांघिक तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येत आहेत ते गोलंदाज पुन्हा एकदा किशोर.
पहिल्या सामन्यामध्ये या गोलंदाजाने 2 षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या फक्त 15. चांगली गोलंदाजी केली होती किशोर यांनी. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 13. मात्र इथून जी गोलंदाजी अक्षय यांनी हाताळली, जशा पद्धतीने गोलंदाजी अक्षय यांनी केली तशा पद्धतीनं ही गोलंदाजी करतील का किशोर ते पाहावं लागेल. कारण 5 षटकांच्या सामन्यामध्ये कमीत कमी 45-50 धावा जर उभारल्या तर दुसऱ्या सत्रामध्ये तुम्ही चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण करून त्या धावांचा डिफेन्स करू शकता. मात्र तशी कामगिरी या संघाला करावी लागेल, लवलस्य संघाला दुसऱ्या सत्रामध्ये. मात्र किशोर कशी गोलंदाजी करतात ते पाहावं लागेल. ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाज. तुमच्या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. 22च्या स्वरूपात एक धाव येते धावफलकावर. गोलंदाज नक्कीच चांगली गोलंदाजी करतायत. पहिला चेंडू नक्कीच निर्धाव त्यांनी हाताळला होता. मात्र 22च्या स्वरूपात एक धाव येते धावफलकावर. यष्टीरक्षक अभि मात्र थोडीशी चूक करतायत. तोपर्यंत एक धाव येते धावफलकावर. धावसंख्या पोहोचते ती 19 वर. किशोर राईट आर्म ओव्हर द विकेट. अतिशय चांगली गोलंदाजी, गतीमध्ये वेगामध्ये बदल करतोय गोलंदाज. संभ्रमात पाडले गोलंदाज आणि फलंदाजाला. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा किशोर यांनी चांगली गोलंदाजी केली होती. 2 षटकांमध्ये या गोलंदाजाने धावा खर्च केल्या होत्या फक्त 15. आणि इथं मात्र पहिल्या षटकामध्ये जरी धावा 13 खर्च केल्या असल्या तरी कमबॅक अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहतो गोलंदाज किशोर यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत, समोर खेळतायत. मात्र चेंडू गोलंदाजाच्या डोक्यावरनं क्षेत्ररक्षक चेंडू गॅदर करतोय. तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 20 वर. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक आपण पाहतो गोलंदाज किशोर यांच्या माध्यमातून. कारण अतिशय महत्वाचा सामना दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहतोय तो लवलस्य विपक्ष भैरवनाथ देवळे असा हा सामना पाहतोय. बॅकफुटला गेले सुरेख फटका. मात्र क्षेत्ररक्षकाचा हाती चेंडू येईपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाते. चांगली गोलंदाजी, कौतुक करावं लागेल किशोर यांचं. कारण पहिल्या षटकामध्ये जरी 13 धावा त्यांनी खर्च केलेल्या असल्या तरी सुद्धा संघनायकाने विश्वास दाखवला या गोलंदाजावर. आतापर्यंत या गोलंदाजाने धावा खर्च केल्या त्या फक्त 3. 4 चेंडू हाताळलेत, 3 धावा खर्च केल्यात. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. मात्र येणाऱ्या 2 चेंडूंमध्ये हा गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करेल ते पाहायचंय. समोर खेळतायत, फटका फसलाय, झेल होईल का पाहायचंय. आणि त्या पहिल्या विकेटचं पतन होतंय. फलंदाज माघारी परतले तंबूच्या आश्रयाला. बघा, प्रेक्षकांना विनंती असेल, प्रेक्षक असतील, खेळाडू असतील, पडद्यावर कुणी पाय देऊ नका मित्रांनो. आयोजकांनी तुम्हाला सूचना केली आहे, त्या सूचनांचं पालन करा. कारण स्पर्धा ही तुमच्यासाठी आहे, फक्त सहकार्य करायचं मित्रांनो. नवीन फलंदाज आपण पाहतो खेळपट्टीवर सागर. सागरने पहिल्या सामन्यामध्ये अतिशय चांगली फलंदाजी केली होती. सागर आणि गणेश या 2 फलंदाजांनी पहिल्या सामन्यामध्ये नक्कीच चांगली फलंदाजी केली होती. आपल्या संघाच्या डावाला आकार दिला होता तोच फलंदाज सागर नॉन स्ट्राईक एंडला. तर गोलंदाज किशोर राईट आर्म ओव्हर द विकेट. मंद गतीचा चेंडू, धीम्या गतीने हाताळलेला चेंडू आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची इथे समाप्ती होते. आणि धाव संख्या आपण पाहतोय धाव फलकावर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा आपण पाहतो धाव फलकावर 20. तर 21 धावा आपण पाहतोय. तर किशोरसाठी टाळ्या होऊ द्या. फक्त 3 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजानं. अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. कारण दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहतो किशोर यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. पहिल्या सामन्यामध्ये 2 षटकांमध्ये फक्त 15 धावा खर्च केल्या होत्या. आणि दुसऱ्या सामन्याचा जरी विचार केला तर पहिल्या षटकात 13 धावा खर्च केल्यानंतर या गोलंदाजानं पुन्हा एकदा वापसी केली, पुन्हा एकदा कमबॅक केलं आणि फक्त 3 धावा खर्च केल्या आहेत. तर 3 षटकांचा वाजवी खेळ इथं संपलाय. आणि लवलस्य संघाची प्रथम फलंदाजी आपण पाहतोय. आणि धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 21 धावा. अभि यष्टीरक्षक बीट होत आहेत आणि इथं प्रयत्न केला जातोय. बघा, वाईटचा इशारा होता पंचांकडनं. 22 आणि वाईट 1+1. सुरेख फटका आपण पाहतोय. बॅकफुटला गेले, क्षेत्ररक्षक दूरवरनं आले.
आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार होतोय. वाकण दामणीची वाडी विपक्ष फणसकोंड या दोन्ही संघाने विनंती असेल नाणेफेकीसाठी यापुढील सामना असेल तो वाकण दामणीची वाडी विपक्ष फणसकोंड. ऑन साइडला खेळतायत. बघूया क्षेत्ररक्षण दूरवरनं आले. पहिली धाव वेगाने घेतली. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न केला जातोय. सागर पुढे सरकले मात्र चेंडू फेक व्यवस्थित होत नाहीये. तोपर्यंत 2 धावा येत आहेत धाव फलकावर. एकोणतीस धावा आपण पाहतो धाव फलकावर. चौथं षटक मार्गस्थ असताना तर या सामन्याची नाणेफेक करतील ते व्यासपीठावर उपस्थित आदरणीय उमेशदादा सकपाळ यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. दामणीची वाडी विपक्ष फणसकोंड असा सामना असेल. अभि राईट मोड विकेट. ऑफ साइडला कट करण्याचा प्रयत्न मात्र वेगात बदल केलाय. संभ्रमात पाडलाय फलंदाजाला. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. तुमच्याकडे वेग नसेल हरकत नाहीये मात्र टप्पा आणि दिशा तुम्ही जर व्यवस्थित सांभाळून गोलंदाजी केली तर किती मोठा आक्रमक फलंदाज असू द्या तुम्ही त्याला शांत ठेवू शकता. तशी कामगिरी अभिच्या माध्यमातून आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या स्थगित. 29 धावा. 1 बाद 29 अशी धावसंख्या आपण पाहतोय. पुन्हा एकदा ऑफ साइडला जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज अभि यांच्या माध्यमातून. अशाच पद्धतीने जर तुम्ही गोलंदाजी केली तर समोरच्या संघाला तुम्ही कमीत कमी धावसंख्येवर रोखण्याचा प्रयत्न तुमचा नक्कीच असेल आणि त्या प्रयत्नाच्या दिशेने वाटचाल नक्कीच हा संघ करतोय. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत अभि. राईट आर्म ओव्हर द विकेट. बघा कौतुक केलं गोलंदाजाचं त्यानंतर मात्र गोलंदाज खराब कामगिरी करतायत. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 30. आता मात्र मोठा फटका येतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर की झेल होतं ते पाहायचंय मात्र इथे येतोय तो षटकार. गणेश मात्र इथे कमबॅक करतात. दबाव झुगारून देतात. आक्रमक रूप धारण करण्याचा प्रयत्न मात्र या दिशेला लक्ष दिले तर गोलंदाज आता मात्र अक्षयनं निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चार षटकांचा वाजवी खेळ इथं संपलाय. 4 षटके पूर्ण झालेत आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय ती पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना लहुलसे संघाची धावा आपण पाहतो. धावसंख्या आपण पाहतो ती 36. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 13. दुसऱ्या षटकात धावा आल्या 5. तिसऱ्या षटकात धावा आल्या त्या फक्त 3 आणि पुन्हा एकदा चौथ्या षटकात धावा आल्या त्या 15. 2 षटकांमध्ये धावा होत्या त्या फक्त धावा आल्या त्या 28 आणि 2 षटकांमध्ये धावा आल्या त्या 8. मध्ये अशा पद्धतीने कमबॅक केलंय. व्यासपीठावर आदरणीय दीपकदादा पार्टे यांचं आगमन होते. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. शेवटचं हाणामारीचे षटक मार्गस्थ आणि या षटकांमध्ये धावांची गरज असेल ती लहुलसे संघासाठी कारण इथं संघ अडचणीत सापडलाय. कमी धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर. धावा आपण पाहतो धाव फलकावर 37 आणि महेश शेवटचं षटक हाताळतायत. तर महेश चांगली गोलंदाजी करतील की हे 2 फलंदाज चांगली फलंदाजी करतील ते पाहावं लागेल कारण धावांची नितांत गरज असेल ती लहुलसे संघासाठी. कारण धावा जर तुम्ही धाव फलकावर चांगल्या सिद्ध केल्या तर मात्र दुसऱ्या सत्रामध्ये त्या धावांचा डिफेन्स तुम्ही चांगली गोलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षण करू शकता. महेश
इथं मात्र पटका फसलाय, चेंडू नो मॅच लाईन मध्ये पडतोय, सिंगल कंप्लीट केली जाते. शेवटचा षटकाचा जरी विचार केला तर संघनायकाने विश्वास दाखवला गोलंदाज महेश यांच्यावर आणि हाणामारीच्या स्लॉगवरच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी ते आतापर्यंत गोलंदाज महेशने दाखवून दिले. 2 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. राईट मोड विकेट. अतिशय चांगली गोलंदाजी. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. 3 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि हाणामारीच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी त्याचं अतिशय उत्तम उदाहरण गोलंदाज महेश यांनी दाखवून दिलंय. मात्र सागर अतिशय चांगला फलंदाज आहे. सागरनं पहिल्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील आणि या 3 चेंडूमध्ये कमीत कमी 10 ते 12 धावा जरी आल्या तरी एक चांगली धावसंख्या आपण पाहू. दुसऱ्या सत्रामध्ये त्या धावसंख्येचा डिफेन्स लवलसे संघ कशा पद्धतीने करेल. महेश पुन्हा एकदा. इथं मात्र शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केलाय. चेंडू थांबणार नाहीये. सीमारेषेच्या बाहेर फरार. येतोय तो चौकार. बेचाळीस धावा आपण पाहतो धाव फलकावर. चार चेंडूंमध्ये या गोलंदाजानं धावा खर्च केल्या त्या फक्त 6. चौकार जरी आलेला असला तरी फलंदाजी करणाऱ्या संघासाठी तो महत्वाचा असेल. मात्र इथं गोलंदाजी सुद्धा चांगली होती ती गोलंदाज महेशच्या माध्यमातून. इथं मात्र अपील केलं जात आहे. लेग बायच्या स्वरूपात एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 43 वर. महेश राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅकफुटला गेल्या, ऑफसाईडला कट करण्याचा प्रयत्न आणि पंचांनी चेंडू ठरवलाय तो निर्धाव. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. 5 षटकांचा वाजवी खेळ इथं संपलाय आणि पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना लहुलसे संघाने धावा उभारल्या 43 आणि 44 धावांचं एक मापक लक्ष ठेवलंय ते भैरवनाथ देवळे अ संघासमोर. तर बघूया या लक्ष्याचा पाठलाग भैरवनाथ देवळे अ संघ कशा पद्धतीने करेल. तर वाकण धामणीची वाडी विपक्ष फणसकोंड या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल नाणेफेकीसाठी या. वळूया आपण दुसऱ्या सत्राकडे. दुसऱ्या सत्रामध्ये या सामन्याचे चित्र कशा पद्धतीने असेल, धावांचा डिफेन्स लवलसे संघ कशा पद्धतीने करेल आणि धावांचा पाठलाग भैरवनाथ देवळे असंघ कशा पद्धतीने करेल या ऐकूया आमचे सहकारी समालोचक निलेश पवार यांना. तर यानंतरची मॅच आपल्या समोर येईल फणसकोंड विरुद्ध वाकण धामण्याची वाडी या दोन संघादरम्यान. तर उमेश यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केले जाते. तर आर्थिक मदत जे मैदानामध्ये दाखल झालेत प्रेक्षक, खेळाडू, क्रिकेटचे चाहते, विनंती आहे की आपल्या परीने जी मदत करायची, सडवली गावामध्ये जी दुर्घटना घडली त्या व्यक्तीसाठी आपण इथं मदत स्वीकारत आहे. विनंती आहे ज्यांना मदत करायची असेल त्यांनी 1 रुपया मदत करा. फणसकोंड संघाने टॉस जिंकलाय. निर्णय फिल्डिंग करण्याचा घेतला. यानंतरची मॅच असेल तर धामण्याची वाडी या संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं.
तर धन्यवाद पंडित पाटील सर. हॅलो. तर चालू असलेला सामना दुसऱ्या फेरीतील ही पहिली मॅच जिथं लोहूच्या संघाने टॉस जिंकला होता आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. देवळे संघाने त्यांना 44 धावांवरती थांबवलंय. 43 धावा बनवल्या होत्या. 44 धावांचं आव्हान. आणि आता मात्र अभि केसरकर आणि किशोर, एक अनुभवी गोलंदाज देखील किशोर आहेत आणि चांगली गोलंदाजी सातत्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांनी केली आणि आज मात्र बॅटिंगसाठी ओपनिंगसाठी दाखल होत आहेत. गोलंदाजी मार्कवर ज्यांनी पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतलेले गोलंदाज संजय रिंगे त्यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. पहिल्या सामन्यामध्ये अक्षय कोळसकर यांनी देखील लाजवाब बॅटिंगचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि एक चांगला विजय त्यांनी दिला गेला आपल्या संघाला. दुसऱ्या फेरीतील मॅच, यानंतरची मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल. धामण्याची वाडी विरुद्ध फणसकोंड या दोन संघादरम्यान. फणसकोंड संघाने टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. पंचांचा इशारा येतोय लेट्स प्ले. तर गोलंदाजी मार्कवर संजय रिंगे. 30 बॉल आणि 44 धावांची आवश्यकता भैरवनाथ देवळे या संघाला. रबर बॉलची स्पर्धा या मैदानामध्ये पार पडली होती. अभि केसरकर एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्याची निवड करण्यात आली होती. पहिला चेंडू लोअर फुल टॉस होता, त्याला मात्र मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये खेळले. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात आहे. एक सिंगल घेतले. संघाचं खातं एका धावेने खोललं जात आहे. भैरवनाथ देवळे संघ मात्र चांगली कामगिरी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. अभि केसरकर 6 चेंडू 3 धावांची आवश्यकता असताना याच मैदानामध्ये संघाला विजय मिळवून दिला गेला होता. रबर बॉलच्या स्पर्धा संपल्या नंतर राबाळ्यामध्ये पहिली वहिली स्पर्धा आसुशेनच्या माध्यमातून मानाचा चषक आपल्याला पाहायला मिळाली. त्याच्यानंतर विरारला देखील कापडे खुर्द यांच्या माध्यमातून स्पर्धा पाहायला मिळाली आणि टेनिस बॉलची स्पर्धा, दुसरी स्पर्धा आसुशेनच्या माध्यमातून, आसुशेनच्या अंतर्गत ही स्पर्धा आपल्याला कापडे खुर्द यांच्या आयोजनाखाली पाहायला मिळते. ज्यांनी या स्पर्धेला बक्षीसच्या रूपामध्ये आपल्याला सहकार्य केले त्या सर्वांचं आम्ही आभार व्यक्त करू. ज्यांनी सहकार्य केले या स्पर्धेसाठी, ट्रॉफीसाठी शैलेशजी कोळसकर असतील. इथं मात्र पहा चांगला चेंडू, त्यावरती चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट केलाय परंतु अभि मात्र पोहोचतोय. एक सिंगल घेतली पुन्हा एकदा आणि आता मात्र किशोर यांना आमंत्रित केले गेले. अभि केसरकर नॉन स्ट्राईक एंडला, स्ट्राईक एंडवरती किशोर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू संजय रिंगे यांचा. संजय रिंगे यांचं कौतुक करावं लागेल कारण पहिले 3 चेंडू जर पाहिले तर केवळ सिंगल धावा मिळाल्या आणि या चेंडूवरती किशोर यांना थांबवलं गेलंय. दोन्ही खेळाडू मात्र अनुभवी खेळाडू आहेत. संजय रिंगे हे देखील तितकंच क्रिकेट त्यांनी खेळलंय लहुटेच्या माध्यमातून. पोलादपूर तालुका जर पाहायचं झालं तर पहिल्यांदा अगोदर तर पोलादपूर तालुका अंडरआर्म क्रिकेट फक्त, परंतु आता जसजशा नगरसेवक चषक झाला सिद्धेश शेट युवा मंच यांच्या माध्यमातून, तदनंतर मात्र कुठेतरी असोसिएशन झालं गेलं आणि ओव्हरआर्म क्रिकेटला सुरुवात झाली. त्यातून काही स्टारकास्ट मोठमोठ्या स्पर्धा येत चालल्या. इथं मात्र फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळला गेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतील त्यानंतर घेतले गेले. त्या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. 5 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 5 चेंडू आणि 5 धावा असं समीकरण आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते. ते देवळे संघाचं. लवचे संघाने पहिल्या सामन्यामध्ये तब्बल 60 धावा बनवल्या गेल्या होत्या आणि आता मात्र 43 धावांवरती त्यांना थांबवलं गेलं. कुठेतरी कमबॅक केलं देवळे संघाने, परंतु तेवढीच लाजबाब गोलंदाजी संजय रिंगे मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळत आहेत. संतोष शेठ रिंगे यांचा हा संघ लहुचे गावचे ते
एक उद्योजक देखील आहेत आणि इथं मात्र पहा पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झाली गेली आणि 2 धावांमध्ये रूपांतर पाहायला मिळते. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. अशा प्रकारच्या कॅचेस तुम्हाला त्यासाठी सराव करणं गरजेचं आहे. पहिल्या सामन्यामध्ये देखील अशाच चुका लवची संघाच्या पाहायला मिळाल्या. तब्बल 5 कॅच ड्रॉप झाल्या आणि आता ही 6वी लवची संघाची 6वी कॅच या स्पर्धेतील म्हणावी लागेल. षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्ती केली. धावफलकावरती केवळ धावा दिल्या त्या 7. आधी स्ट्राईक एंड वरती गोलंदाजी मार्कवर लोअर फुल टॉस मिड विकेटच्या रिझन मध्ये खेळ आहे. चेंडू जाईल 1 बाउन्स 4 धावांसाठी चौकार. 4 धावांनी धावफलक पुढे जाताना पाहिला. आबी मात्र पहिल्या सामन्यामध्ये एकही धाव न करता बाद झाले होते आणि आता मात्र संघाला सावरताना पाहायला मिळत आहेत. चौकार येतोय. पहिल्या चेंडूवरती सागरवरती आक्रमण केले गेले. एक चौकार येतोय. पोलादपूर तालुक्याचं क्रिकेट आपल्याला पुढे पुढे जाताना पाहायला मिळतोय. अनेक खेळाडू मात्र वरच्या लेवलचं व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील दाखल झालेत. रोहन कदम यांचा उल्लेख करावा लागेल कारण पोलादपूर तालुक्याचं क्रिकेट खेळत असताना लालबाग परिसरामध्ये देखील आपल्या खेळाची छाप त्या खेळाडूंनी सोडली आहे. कापडे खुर्चा स्टारकाच आहे. अजित चोरगे देखील असतील. संदीप कदम यांचं नाव घ्यावं लागेल. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव. व्हाईट बॉल भरत तुडीलकर पंतांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. तर बाळा गायकवाड लेगांपाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. गणेश बाविस्कर असे पंच काल आणि आज आपल्याला या स्पर्धेसाठी पाहायला मिळाले. उद्या देखील पंतांच्या भूमिकेमध्ये जरूर पाहायला मिळतील. चांगली कामगिरी त्यांची देखील राहिली. मानाच्या चषकामध्ये देखील बाळा गायकवाड आणि भरत तुडीलकर सरांनी चांगली पंतांची भूमिका बजावली होती. इथं मात्र बॅटची एज घेतली गेली. स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक आणि 5 चुकी होते. चेंडू येतोय पवेलियनच्या दिशेने आणि चेंडू फरार होईल. 4 धावांसाठी चौकार. चार धावांनी धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. 2 चौकार या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सागरच्या या षटकामध्ये आबी केसरकरने वसूल केलेत. प्रत्येक संघासाठी आपण पाहायला गेलं तर डगआउटची व्यवस्था जरूर केली गेली आहे. या स्पर्धेचं एक आगळं वेगळं आकर्षण चारी बाजूने जर पाहायला गेलं तर बाउंड्री लाईन अतिशय व्यवस्थितरित्या पाहायला मिळते. 16 धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळतंय. सागर याचं 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. पाखोट टप्प्याचा बॉल होता त्याला मात्र खेळला स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. पुन्हा एकदा कॅच त्या ठिकाणी ड्रॉप झाली आणि 1 सिंगल घेतली गेली. एका सिंगलने धावफलक पुढे जाईल. 17 या आकड्यावरती मंगेश बेलोसे यांचं कौतुक करावं लागेल. अशी वेगवेगळ्या काही ना काही वेगवेगळं करण्याचा प्रयत्न ते देखील त्यांनी केलाय. हा चेंडू हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न. मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच सिंगल मिळेल. सिंगल दोरीने सिंगल डबलने मात्र कन्वर्ट करतायत दोन्ही फलंदाज कारण त्यांना माहिती आहे 44 धावांचं आव्हान पार करायचंय. अभि केसरकरमध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. त्यानंतर AK-47 आज मैदानामध्ये आपण पाहिली तर अतिशय धडाडली ती AK-47. हा चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या क्षेत्रात खेळला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडं मिस फिल्डिंग करताना पाहायला मिळाले. 2 धावा जरूर मिळतील. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. 20 या आकड्यावरती 20. अठरा बॉल आणि 24 धावांची आवश्यकता अजूनही आहे विजयासाठी भैरवनाथ देवळे संघाला.
विजय तळेकर यांचे देखील कौतुक करावं लागेल, कारण डोंबिवलीमध्ये स्पर्धा असेल तर नाश्त्याची चहाचीच व्यवस्था त्यांच्या माध्यमातून जरूर केली जाते. आणि ते पहा चौकार पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती गोलंदाज विकास चौकार पाहायला मिळतो. किशोर यांच्या बॅटमधून त्या 4 धावा येताना पाहायला मिळते. धावफलक पुढे जाईल 24 आकड्यावरती 20 धावांची अजूनही आवश्यकता. विकास पुन्हा एकदा हा चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु चेंडू ऑफ स्टंप लेग स्टंपच्या बाहेर जातोय. व्हाईट बॉल. वातावरणाचा जर विचार केला, कधी पाऊस, कधी ऊन, कधी थंडी, संपूर्ण कोरोना जेव्हा आला तसं मात्र वातावरण निर्मितीमध्ये देखील बदल होत गेले, परंतु क्रिकेट काही कमी झालं नाही. क्रिकेट पोलादपूर तालुक्याचं देखील चालू आहे आणि संपूर्ण भारतभर जगभर क्रिकेट चालू आहे. IPL झालं, तदनंतर T20 वर्ल्ड कप झाला. पोलादपूर तालुक्याची ही तिसरी स्पर्धा. कापडे खुर्द असोसिएशनची एक स्पर्धा, त्यामध्ये मानाचा चषक आपण पहिले असोसिएशनच्या माध्यमातून पाहायला मिळाले आणि ही कापडे खुर्दच्या माध्यमातून ही स्पर्धा. हलक्या हातानं पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळला गेला. एक सिंगल घेतली गेली. एका धावाने धावफलक पुढे जाईल. सव्वीस धावफलकावरती अबी केसरकर मैदानामध्ये एक चांगली फटकेबाजी करत असताना पाहायला मिळत आहेत. बॅटचे एज पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या डोक्यावर तो चेंडू फ्लाय होतोय. दुसरा क्षेत्ररक्षक देखील तीच चुकी करतोय आणि चेंडू जातोय सीमा पार. येतोय चौकार. मिस फिल्डिंग लहूच्या संघाला कुठेतरी या स्पर्धेतून बाहेर घेऊन जाऊ शकते. पहिल्या सामन्यामध्ये देखील तेच चित्र पाहायला मिळालं. या सामन्यामध्ये देखील तेच चित्र पाहायला मिळालं. अशा चुका तुम्हाला कमी कराव्या लागतील. मैदानात तुम्ही उतरताय तर संपूर्ण तयारी निश्चिने उतरा. एक छोटीशी चूक तुम्हाला स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाऊ शकते. ते चित्र मात्र पाहायला मिळते लहूच्या संघाचं. धावफलक 30 आकड्यावरती जाऊन पोहोचेल. फुलटॉस त्याला मात्र खेळले मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. चेंडू जाईल सीमा पार. पुन्हा येतोय हा चौकार अबी केसरकर याच्या बॅटमधून. दुसऱ्या षटकात देखील अबी केसरकरने 2 चौकार खेळले. या षटकामध्ये देखील विकास यांच्या षटकामध्ये 2 षटकार. धावफलक 34 या आकड्यावरती 34. अजूनही धावांची आवश्यकता आहे ती केवळ 10. पुन्हा एकदा फटका खेळायचा प्रयत्न पहा. पुन्हा एकदा मिस फिल्डिंग आणि चेंडू पुन्हा एकदा जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार हॅट्रिक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय अबी केसरकर यांचे. आणि या षटकामध्ये देखील विकास यांचं महागडं षटक पाहायला मिळते. 6 धावांची आवश्यकता. 6 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू शिल्लक असतील ते 13. विस्फोटक फलंदाजी पहिल्या सामन्यामध्ये एक्की 47 यांची पाहायला मिळाली अक्षय कोळसकर आणि आता अबी केसरकर. आणि त्यांना चांगली साथ दिली किशोर यांनी. षटक संपले तिसरं. 3 षटकाच्या समाप्ती एकेरी धावफलकावरती 39 धावा. विजयासाठी अजूनही 5 धावांची आवश्यकता. 12 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. तर गोलंदाजी मार्कवर संजय रिंगे पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न मात्र फसला, परंतु पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये चुका चुका आणि चुका. बाईटच्या स्वरूपात हा चौकार. तर स्कोरर आमचे जे आहेत लव बेलोसे, म्हणजे पहिल्या सामन्यापासून ते आतापर्यंत चांगली स्कोरिंगची भूमिका. लव अर्थातच प्रेम.
ते मात्र स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. डॉट बॉल. लवचे संघ जरी या स्पर्धेच्या बाहेर जाताना पाहायला मिळतात, परंतु संजय रिंगे यांचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी आजच्या या स्पर्धेमध्ये त्यांनी केली. सातत्याने सराव लवच्या संघाचा पाहायला, परंतु त्यांच्या त्या चुका, मिस फिल्डिंग, ते कुठेतरी त्यांना बाहेर जरूर घेऊन जाताना पाहायला मिळतात. फटाफटका खेळायचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे आणि एक सिंगल धावफलक. सामना विजय होत आहेत अब्बी केसरकर आणि त्यांची टीम, भैरवनाथ देवळे संघ आणि त्यांचे सर्व सहकारी निलेश कोळसकर असतील. भैरवनाथ देवळे हा संघ जातोय पुढील फेरीमध्ये. बेस्ट ऑफ लक. तर लवच्या संघाला नेक्स्ट टुर्नामेंटसाठी शुभेच्छा. तर या सामन्याचा सामनावीर अर्थातच